हा, त्यातल्या त्यात म्हणशील तर अविनाश बरोबर केलेला संभाव चित्रपटातला माझा रोल मला आवडतोचा. मी पाटील केला होता त्यात, तो एक रोल माझा चांगला होता. पण मला माझ्या केपेबिलिटीवाला रोल अजून मिळायचा आहे. तो आता लवकरच माझ्या अंदाजे मलाच डिक्लेअर करावा लागणार आहे. करेन मी. आता मी स्वतः एक हातात लिहायला घेतलेला आहे चित्रपट. त्या चित्रपटावर मी तो करेन. सीन संपला, नेक्स्ट सीन. तो घरी आलेला आहे. दारातनं दरवाजातनं आत येत असतानाच समोर अविनाश बसलेला दिसतो. तो विचारतो, अरे काय अविनाश, खूप वर्षांनी माझी आठवण झाली तुला. नाही, मी तुला भेटायला आलो एवढ्याच करता. चित्रपट करायचा म्हणतोयस, एक मित्र म्हणून सल्ला द्यावासा वाटला की नको, स्वतः बुडलायस तेवढा बास झाला. आता पोराच्या आयुष्याला कलंक लावू नको. तुझ्या अभिनयाच्या वेडापायी तुझं आता काही कर्ज काढलीस तर ती फेडता फेडता तुझं पोरगं संपून जाईल रे. त्याला अजून नोकरी नाही आहे कुठं, तिशीला आलाय तो. 30-32 असेल ना वय त्याचं चिन्मयचं. एक मित्र म्हणून राहवलं नाही म्हणून सांगायला आलो. राहवलं नाही, मित्र म्हणून सांगायला आलास, आनंद वाटला. तुम्ही सगळे व्यावसायिक लोक रे. कलेकरता कला कधीच तुम्ही केले नाही. मला कलेकरता कलाकाराचे म्हणून तर चित्रपट निर्मितीत उतरणार आहे. अविनाश, मूर्ख आहेस का तू? बघ माझ्याकडं बघ. तू आणि मी शाळेत असताना एका वर्गातनं सुरुवात केलं आपल्या नाटकाचं करिअर. आज शहरात माझी 3 डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत. माझ्या नावावर चित्रपट चालतो. मी माझ्या संस्थेनं एखादं नाटक डिक्लेअर केलं की ते हाऊसफुल होतं. त्या नाटकाला किंमत आहे. मग तो नाटक लिहिणारा किती नौखा असला ना तर त्या प्रसिद्ध होऊन जातो. काय केलंयस तू अविनाश? या सगळ्या स्टेजला तू यायच्या आधी किती जणांना पोचवलंयस हे मला माहीत नाही आहे का? MLMच्या नावाखालती लोकांना चुकीची स्वप्न दाखवून स्वतःचा कलाकार असण्याचं हे कॅश करून तू दुकान टाकलं. त्याआधी 100-200 लोकांचे पैसे घेऊन बसला होता आणि ते लोक बुडले गेलेले होते, संपलेले होते. त्या दुकानावर स्वतः उभं राहून जर समजा तुम्ही माझ्याकडनं 1000 रुपयापेक्षा जास्त सामान घेतलं तर तुम्हाला माझी एक सही फ्री मिळेल म्हणून तू तिथं उभा राहायचास. त्या याच्यावर तू तुझा धंदा वाढवला. बरं, नाटकात काम करणारा, चित्रपटांमधून दिसणारा माणूस, पोरं कौतुकाने तुझ्याकडनं माल घ्यायला आईबापाला लावायचे आणि सही घ्यायला यायचे तुझे. कित्येक मुलींना तर तू कसं लुटलंयस हे मी सांगायची गरज नाहीये. वहिनींव्यतिरिक्त 3 जणी आहेत तुझ्या. त्यांच्या नोकरीचे पैसे, त्यांच्या पगाराचे पैसे, त्यांच्या जीवावर तू 3 मजली घर बांधलंस. आणि आज त्या तिघी कुठे आहेत? झोपडपट्टीले. किती तळतळाट आहेत तुझ्या यशाला तुला माहिती आहे का रे? निदान आज माझ्या घराला स्वच्छ घर मी म्हणू शकतो. कोणाचाही तळतळाट नाही. या प्रतापनी जर काही केलं असेल ना तर ते सगळं दुनियेला दिलंय, घेतलं कधी कोणाचं नाही. या गोष्टीवर त्या दोघांची वादावादी होताना दाखवली आणि ते तो अविनाश ताड निघून जातो. तो निघून जातो. थोड्या वेळाने त्याचा मुलगा येतो.
मुलगा येतो त्यावेळेला हा कौतुकाने म्हणतो, अरे चिन्मय, माझं बक्षीस आणि हे पाळणार नाही का, फोटो पाळणार नाही का? तो खाडकन वळतो, म्हणतो काय बघू, करून बघू, 2 वेळचं जेवायला मिळणार आहे त्यांनी? बाबा मला एक सांगा, लहानपणापासून आत्तापर्यंत मी ग्रॅज्युएट झालो, ग्रॅज्युएशन पण तुम्ही एकदा तरी माझी फी भरली आहेत? माझ्या शाळेची पुस्तकं कधी आणली आहेत? माझ्या शिक्षणाकरता मला काही खर्च केला आहे? मी कोणत्या वर्षी कोणत्या इयत्तेत होतो हे तुम्हाला कधी माहिती आहे? कुठल्या गोष्टीवर तुम्ही माझ्यावर अधिकार दाखवता? आज जे काही केलं ते माझ्या आईनं मला उभं केलं. लहानाचा मोठा मी तिच्या याच्यावर झालो. खूप प्रत्येक वेळेला मी तुम्हाला येऊन सांगायचो, बाबा फी भरायची, तुम्ही असं तोंड वाकडं करून बघायचं, त्याच्याकडं म्हणायचं इंदू म्हणायची, हां नाही ठीक आहे मी व्यवस्था करते. आई कुठंतरी जाऊन भीक मागून पैसे आणायची, माझी फी भरायची. तुम्हाला त्याची जाणीवही नव्हती. तुम्ही तुमच्या कलेच्या स्वप्नात रंगलात. तुम्ही स्वतःला कलाकार म्हणून सिद्ध. 450 चित्रपटापैकी किती चित्रपटातल्या भूमिकेत तुम्हाला वाक्य येतो? तो एक संभा सोडला तर बाकीच्या चित्रपटात 3 नाही तर 4 वाक्य. सुरुवातीला तर तुम्ही गर्दीतले फक्त असायचा. काय कौतुक सांगता 450 चित्रपटांचं? मोठ्या नटांना जमलं नाही ते मी अहो ते नोट एक चित्रपट करत असताना तुम्हाला 1 वर्ष लागायचं त्यांना. तुम्हाला 1 नाही तर 2 दिवसाचं काम असायचं. कुठंतरी वाटाड्या दाखवा, कुठंतरी दुकानातल्या गल्ल्यावर उभा राहा, नाही तर कुठंतरी मुंडासं बांधा, कुठंतरी गावकऱ्यांच्यात जाऊन बसा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही केलीत काय कामं? तुम्ही वयाच्या 7व्या वर्षी कामाला सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही झाड झाला होतात. डायलॉगही नव्हता तुम्हाला. त्यावेळेलाच तुम्हाला तुमचा वकूफ कळायला पाहिजे होता. आयुष्यभर कलाकार या नावाखालती तुम्ही फक्त स्वतःची टवाळखोरगिरी पुरवून घेतलीत. नोकरीची बंधनं नकोत, पैसा कमवायचा जास्त नको, जे आहे ते. अहो माझ्या आईचा बाप मेला नसता आणि ती जर रस्त्यावर आली नसती तर तिनं देखील तुमच्याशी लग्न केलं असतं, याची तुम्ही गॅरंटी देऊ शकताय? आणि एक लक्षात घ्या, सहवासाने पाळलेल्या मांजरावरही जीव जडतो. तुम्हाला काय वाटतं, आईचं वेगळं काही झालं असेल? आज तुम्ही एवढा सत्कार वित्कार घेऊन येताय, तुम्हाला माहिती आहे परवा आईला अटॅक आला होता. तिचं BP शूट झालं म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. 3 दिवस ती हॉस्पिटलमध्ये. तुम्ही एकदाही तिची विचारपूस करायला गेला नाही, कारण 2 दिवस तुम्ही बाहेर होता तुमचे नाटकं आणि याचे हे ठरवण्याकरता. आणि काल तुम्ही आला घरी तसे आज सत्काराला निघून गेलात. आणि ती बिचारी जीवन मरणाच्या वेशीवर वाट बघत बसली की आज तरी त्यांना 5 मिनिटं वेळ मिळेल आणि ते चेहरा दाखवतील. एवढं सगळं बोलत असतानाच फोन वाजतो. म्हणून चिन्मय जाऊन फोन उचलतो. हॅलो. पलीकडून आवाज येतो, आय एम सॉरी, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्या वाचू शकला नाहीत. तो ओके म्हणतो, फोन ठेवतो, टाळ्या वाजवतो आणि तो खुश व्हा खुश. तुमच्याकरता आयुष्यभर झगडली, जिनं एक तुमच्या गळ्यात माळ घालण्याची चूक केली, त्याबद्दल जी खचली, झिजली, ती आज संपली. आज ती संपली. आत्ता फोन जो आला होता तोच आला होता. मी चाललोय तिचा हे अंत्यसंस्कार करायला, तुम्ही येऊ देखील नका. तिच्या बॉडीला हात लावण्याची तुमची लायकी नाहीये. आयुष्यभर फक्त तुम्ही स्वतःच्या स्वार्थात जगलात. तुम्हाला कधीच लाज वाटली नाही कशाची, कारण तुम्ही एक कलाकार असं आवरण ओढून घेतलं होतं स्वतःवर. आणि त्या आवरणाच्या खाली तुमचा भेकडपणा, निर्लज्जपणा,
लपवून तुम्ही शुंभासारखे जगत राहिलात. नाही बाबा, आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या. इतके दिवस तुम्हाला वाचवण्याकरता आई मध्ये होती. आता मी ना तुमची कर्ज स्वीकारणार आहे, मी ना तुमची कर्ज फेडणार आहे. मला माझ्या प्रयत्नांवर कंपनीत नोकरी लागलेली आहे. तुम्हाला हे माहीतही नाही, मी गेले 4 महिने तिथं नोकरी करतोय. पुढच्या महिन्यात मी तिथं परमनंट होईन. सॉरी, माझ्या पगाराला ढेला देखील मी तुम्हाला देणार नाहीये. तो निघून जातो. इकडं प्रताप कोसळतो. इंदू, एवढं सगळं घडलेलं असताना तुम्हाला कळवलं का नाही? मीच नालायक, खरंच आहे. चिन्मयचं चुकत नाही, मी कधी तुझ्याबाबत विचारही केला नाही. खरंच मला आठवतही नाहीये एवढ्या वर्षात मी तुला कधी साडी घेऊन दिली होती. कुंकवाच्या टिकलीचं पाकिट दिलेलं मी तुला आठवत नाहीये. हसतो, आरशासमोर जाऊन उभा राहतो. आपल्यात पद्धत होती ना सतीची. सतीची पद्धत उगाच बंद झाली. तसंही आयुष्यभर नवऱ्याचा रोल तूच केला आणि निर्लज्जपणे बायकोचा रोल मी करत आलेलो आहे. म्हणजे जबाबदार बायकोचा रोल देखील मी पूर्ण नाही केल्या. जबाबदाऱ्या न घेण्याचा रोल जास्त केला. पण तू मात्र कर्ता पुरुष ठेवली या घरात. टेन्शन घेऊ नकोस. मी पण आज आहे मरणार आहे. बोलता बोलता तो कपाटातनं चाकू काढतो. सपकन डाव्या हाताने, उजव्या हाताने डाव्या हाताची नस कापून घेतो. बॅक टू सीन लास्ट. निवेदक इन्स्पेक्टर पाटलांची नेमणूक झालेली आहे. याच्यावर एक गोष्ट मात्र हे आहे की कदाचित त्यांच्या मिसेसचं सकाळी झालेलं निधन कळाल्यामुळं दुःखातिशयाने देखील त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता दिसते, असं आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांकडनं कळलंय. नमस्ते.